पैशाअभावी उपचार करता आले नाहीत। मुलीच्या मृत्यूनंतर काही तासातच वडिलांनी स्वतःला संपवलं। पैशाअभावी मुलीवर उपचार करता न आल्याने तिचा मृत्यू झाला। यामुळे खचलेल्या बापाने मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही तासातच गळफास घेऊन आत्महत्या केल्या। सोयगावात बापलेकीच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान नातेवाईकांनी मुलीच्या वडिलांचा मृतदेह नगर पंचायत समोर तसाच ठेवला। नगर पंचायतीत ते कामाला होते, त्यांना निलंबित केल्यानं त्यांच्यावर अशी वेळ उडवल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। याबाबत मिळालेली माहिती अशी की सोयगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी सोयगाव नगर पंचायतीमध्ये पाणी पुरवठा कर्मचारी दीपक राऊत यांना 3 महिन्यांपूर्वी निलंबित केलं होतं। कोणतीही सूचना न देता दीपक राऊत यांच्यावर कारवाई झाली होती। त्यांचे वेतनही रोखण्यात आलं होतं। त्यातच मृत दीपक राऊत यांच्या 19 वर्षीय मुलीवर पैशाअभावी उपचार न झाल्याने काल मृत्यू झालाय। मुलीचा पैशाअभावी मृत्यू झाल्यानं आणि योग्य वेळी उपचारासाठी पैसे उपलब्ध न करू शकल्यानं दीपक राऊत यांना धक्का बसला। शेवटी मनस्ताप सहन न झाल्याने त्यांनी मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर रात्री 2 वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आक्रोश करत दीपक राऊत यांचं प्रेत नगर पंचायत समोर आणून ठेवलं। जोपर्यंत दीपक राऊत यांना न्याय मिळत नाही आणि संबंधित नगर पंचायत मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत दीपक राऊत यांचा मृतदेह उचलणार नसल्याची आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। नगर पंचायतीचे कुठलेही अधिकारी जर लवकर हजर नाही झाले तर नगर पंचायत समोरच अंत्यसंस्कार करू अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली। काही तासातच बापलेकीच्या एकापाठोपाठ एक मृत्यूने तालुका हळहळलाय। ब्युरो रिपोर्ट, जननायक न्यूज, संभाजीनगर।